नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहीत आहे का? हिंदू नववर्षाची सुरुवात कशाने होते? ती होते चैत्र नवरात्रीने. ही फक्त एक पूजा नाही, तर शक्ती, भक्ती आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चैत्र नवरात्रीचे महत्त्व, 9 दिवसांची रहस्य आणि देवीची 9 दिव्य रूपे. चैत्र नवरात्री ज्याला वसंत नवरात्री असंही म्हणतात. या वर्षातील दुसरा सर्वात मोठा नवरात्र उत्सव आहे. हा सण चैत्र महिन्यात मार्च-एप्रिल साजरा केला जातो आणि याच दिवशी सुरू होते हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा. हा सण देवी दुर्गेला समर्पित असून तिच्या 9 रूपांची 9 दिवस पूजा केली जाते आणि शेवटचा दिवस रामनवमी म्हणजेच भगवान श्रीरामांचा जन्मदिवस. 9 दिवसांची देवीची रूपे. दिवस पहिला, देवी शैलपुत्री, शक्ती आणि स्थिरतेचे प्रतीक. दिवस दुसरा, देवी ब्रह्मचारिणी, तप, संयम आणि साधनेची प्रेरणा. दिवस तिसरा, देवी चंद्रघंटा, भय दूर करून धैर्य देणारी देवी. भगवान विष्णूचा पहिला अवतार मत्स्य अवतार याच दिवशी साजरा केला जातो. दिवस चौथा, देवी कुष्मांडा, संपत्ती आणि ज्ञान देणारी. दिवस पाचवा, देवी स्कंदमाता, मातृत्व आणि संतती सुख देणारी. दिवस सहावा, देवी कात्यायनी, विवाहातील अडथळे दूर करणारी. दिवस सातवा, देवी कालरात्री, नकारात्मक शक्तींचा नाश करणारी. दिवस आठवा, देवी महागौरी, शांती आणि पवित्रतेचे प्रतीक. दिवस नववा, देवी सिद्धिदात्री, सिद्धी, यश आणि पूर्णत्व देणारी. काही वर्षांमध्ये तिथीनुसार हे नवरात्र 8 किंवा 10 दिवसांचेही असू शकते आणि विशेष म्हणजे कधीकधी वर्षात अधिक मास, पुरुषोत्तम मास येतो, ज्यामुळे वर्षात 12 नाही तर 13 महिने असतात. पण हा सण विशेषतः उत्तर भारतात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मित्रांनो, ही नवरात्री म्हणजे फक्त उत्सव नाही, तर आपल्या आतल्या शक्तीला जागवण्याची संधी आहे. आई दुर्गेच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होत आणि जीवनात सुख, शांती आणि यश लाभो. जर तुम्हाला अशीच धार्मिक आणि रहस्यमय माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये जय माता दी जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे दररोज असेच पॉवरफुल स्पिरिच्युअल व्हिडिओज. धन्यवाद.